कर्मवीरांनी दिलेले मोफत शिक्षण हेच खरे सक्षम शिक्षण. न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय व प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी विंचूर येथे साजरी करण्यात आली. या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व अहिल्यानगर येथील तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय रामकृष्ण चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेले मोफत शिक्षण हेच खरे सक्षम शिक्षण होते असे त्यांनी सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी शाळेच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल सादर केला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांसाठी सुरू केलेल्या शिक्षण यात्रेचा लाभ घेऊन माझ्यासारखे हजारो विद्यार्थी जीवनात यशस्वी झालेत. रयत शिक्षण संस्थेमार्फत दिले जाणारे शिक्षण हे सर्वोत्तम व जागतिक स्पर्धेत टिकून राहणारे सक्षम शिक्षण आहेत. आपल्याला मोठे व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. परिस्थिती हे कारण न सांगता साधन बनविले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणीतरी एक शिक्षक, डॉक्टर, वकील अथवा वैज्ञानिक लपलेला असतो. रयत शिक्षण संस्था ही गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था असून कमवा व शिका हा मंत्र देऊन स्वावलंबी शिक्षणाचे धडे दिलेत. शिक्षक शिक्षण देण्यासाठी आहे. एक शिक्षक मोठी सुधारणा घडवून आणू शकतो यावर विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे. तोच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवितो. आपला आत्मविश्वास कायम ठेवून प्रामाणिकपणे शिक्षण घेणे हे महत्त्वाचे असते. यश मिळवायचे असेल तर त्याला शॉर्टकट नाहीत. आपले धैर्य खचू न देता प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे महत्त्वाचे असते. तसे केल्यास आपले श्रम वाया जाणार नाहीत. आई वडिलांनी दिलेल्या प्रत्येक रुपयाची किंमत ठेवून त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षक, आईवडील, आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती यांचा आदर करायला आपण शिकले पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे शिक्षणासाठी पैसा नव्हता. त्यांनी शिक्षण घेतले व देशाचे राष्ट्रपती झालेच. हाच आदर्श आपण ठेवला पाहिजे. तुम्ही मला तुमचे मित्र सांगा, मी तुमचे भविष्य सांगतो असे शेक्सपियर नेहमी म्हणायचे. आपले मित्रही चांगले असले पाहिजेत असे ते म्हणाले. पंचक्रोशीतील मुले शिकावी, शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीच हे विद्यालय पूर्वजांनी स्थापन केले याची आठवण ठेवली पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश जवघाले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ देऊन मोठे होण्याचे आवाहन केले. PK जवघाले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोरे, रणजित गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रयत सल्लागार समितीचे सदस्य सुनील मालपानी, स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे, पंढरीनाथ दरेकर, बाळकिसन मालपानी, गंगाधर जवघाले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ निकम, मधुकर दरेकर, सतीश शेलार, ज्ञानेश्वर गाडे, किशोर दरेकर, कुमार चव्हाण, विंचूर प्रेस क्लबचे पत्रकार किशोर पाटील, DP कादरी, जगन्नाथ जोशी, नितीन गायकवाड, संदीप शिरसाट, भाऊसाहेब हजबंद, दत्तात्रय दरेकर, साहेबराव ठुबे, अशोक दरेकर, नारायण घायाळ, प्रदीप काशीकर, सुमन दरेकर, वर्षा वाघ, प्रियंका गोरडे, मीरा दरेकर, आबासाहेब दरेकर, विश्वनाथ उशीर, अरुणा राऊत, राजू क्षीरसागर, संदीप जोशी, आत्माराम दरेकर, अभय पाटील, अशफाक शाळा, पंकज डोके, आहेर सर, धवन सर, गुजर सर, सोनाली कापडनीस, मालती जाधव, वसंत गुजर, विंचूर व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका निलिमा शिरसाट, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे व सावळे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी मानले. धन्यवाद.